सर्वांना नमस्कार आणि माहे जानेवारी 2025च्या शिक्षण परिषदेमध्ये आमच्या शेवे केंद्रातर्फे सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत। शेवे केंद्राची माहे जानेवारी 2025 ची शिक्षण परिषद अतिशय सुंदर असं ठिकाण असलेल्या बोकरविडा या गावामध्ये बोकरविडा या गावातील रायगड जिल्हा परिषद शाळा बोकरविडा येथे आयोजित करण्यात आली होती। आणि ही शिक्षण परिषद बुधवार दिनांक 29 जानेवारी 2025 रोजी आयोजित करण्यात आली होती। सुरुवातीलाच परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे या खरंच चिमण्या सगळ्या आलेल्या प्रत्येकाचं अगदी पाकळ्यांनी स्वागत करत होत्या। खूप सुंदर अशी काढलेली ही रांगोळी आणि हळदी कुंकू विशेष आज ही रांगोळी या शेवे केंद्रामध्ये साकारली होती। सुस्वागतमची रांगोळी सुद्धा होती की आलेल्या प्रत्येक व्यक्तीचं मन ही रांगोळी पाहून प्रसन्न होईल। आणि काय म्हणतात ना, कार्यक्रमाची सुरुवातच खूप सुंदर झाली होती। त्याचबरोबर ही खूप सुंदर असलेली फुलं, ही फुलं सुद्धा अगदी समोर होती। सुंदर रांगोळीनेच अगदी सुरुवात होत होती। आणि अशा प्रकारे या राजीव शाळा बोकरविडा येथे या जानेवारी माहाची शिक्षण परिषदेला आमच्या सुरुवात झालेली होती। आणि या शिक्षण परिषदेसाठी पूर्वतयारी म्हणजे खूपच सुंदर अशी सजावट केली होती। फुलांची तयारी होती, छान छान फुलं मांडलेली होती। आणि आजच्या या शिक्षण परिषदेचं वैशिष्ट्य म्हणजे हळदी कुंकू समारंभ होता। पण हा हळदी कुंकू समारंभ अगदी आगळा वेगळा असा होता की बोकरविडा शाळेतील मुलांना आमच्या सखी शिक्षिका शेवे केंद्राकडून फुल न फुलाची पाकळी काहीतरी मिळावा हा आमचा दरवर्षी उद्देश असतो। आणि म्हणून आम्ही यावर्षी बोकरविडा शाळेतील मुलांना शैक्षणिक साहित्य मदत रूपाने देऊन आमचा हळदी कुंकू साजरा करणार होतो। आमच्या सगळ्या महिला भगिनी, माझ्या शेवे केंद्रातील सगळ्या सखी याची तयारी करत होत्या। मुलांसाठी आम्ही शैक्षणिक साहित्य भरत होतो। आमची पूर्वतयारी सगळी कार्यक्रमाची चालू होती। आणि शिक्षण परिषदेसाठी आम्ही सगळ्या सखी, आमचा सगळा शेवे केंद्र परिवार जमलेला होता। थोड्याच वेळात आमची शिक्षण परिषद सुरू होणार होती। शैक्षणिक विषय तर या आमच्या शिक्षण परिषदेमध्ये होतातच, परंतु असे आमच्या हळदी कुंकू सारखे हे जे कार्यक्रम सुद्धा आम्ही आयोजित केले होते की जेणेकरून आमच्या सखी शिक्षिका शेवे केंद्राचा हळदी कुंकू तर होईल, परंतु या निमित्ताने शाळेतील मुलांना सुद्धा आमच्यातर्फे फुल न फुलाची पाकळी काहीतरी शैक्षणिक मदत सुद्धा मिळेल। स्वागताचा सोहळा, हा स्वागताचा सोहळा आज आपण सर्वजण या ठिकाणी माहे जानेवारी महिन्याच्या शिक्षण प्रकाशाची शीतलता आहे चंद्राची दीप प्रज्वलन करून सुरुवात करूया कार्यक्रमाची। हीच प्रथा आहे भारतीय संस्कृतीची, हीच प्रथा आहे भारतीय संस्कृती। आणि अशा प्रकारे आजच्या शिक्षण परिषदेची सुरुवात श्री गणपती बाप्पाचं पूजन, छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचं पूजन, ज्ञानज्योतिर्मयी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन, त्याचबरोबर विद्येची देवता सरस्वती देवी यांच्या प्रतिमेचं पूजन, अशा प्रकारे पूजन आणि दीपप्रज्वलन झाले। आणि या मंगल प्रसंगी आमच्या शेवे केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय श्री म्हात्रे सर, त्याचबरोबर इतर आदरणीय सर्व शिक्षक वर्ग, गुरुजन वर्ग, सर्व शाळा प्रमुख उपस्थित होते। आणि या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजच्या आमच्या शिक्षण परिषदेला सुरुवात झाली होती। आणि पूजन आणि दीपप्रज्वलन जेव्हा चालू होतं तेव्हा खरंच सर्वकडे मंगल आणि प्रसन्न आनंदाचं उत्साहाचं असं वातावरण सगळीकडे निर्माण झालेलं होतं। आणि या मंगल अशा वातावरणामध्ये पूजन आणि दीपप्रज्वलन चालू होतं। आणि त्यानंतर श्रीफळ वाढविला गेला आणि श्रीफळ वाढविल्यानंतर मात्र राष्ट्रगीताने आजच्या या शिक्षण परिषदेला सुरुवात झाली। आणि त्यानंतर सुंदरसा परिपाठ सुद्धा सादर करण्यात आला। आजच्या या शिक्षण परिषदेची सुरुवातच मुळेकण शाळेचे आदरणीय शिक्षक श्री ठाकूर सर यांच्या सुमधुर प्रार्थनेने झाली।
आलो साई दरबारी साई नाम जानेवारीचे संमेलन आपल्या या बोकडवीरा शाळेमध्ये संपन्न होत आहे. आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित सर्व शाळांचे मुख्याध्यापक, सर्व उपशिक्षक तसेच या शाळेचे आपण एकत्र येतो. प्रत्येकाचे चेहरे आपल्याला पाहायला मिळतात. आपण एकमेकाचे विचार देवाणघेवाण आपण या ठिकाणी मांडत असतो आणि त्यामुळेच आपला जो काही महिनाभराचा ताण आहे तो कुठेतरी आजच्या दिवशी स्थिर होतो, कमी होतो. आम्हा शिक्षकांना या संमेलनामार्फत काही प्रशिक्षणाच्या बाबी किंवा नवीन धोरणं आम्हाला या ठिकाणी आम्हाला शिकावयाला मिळतात. माझे आरोग्य माझ्या हाती यावर थोडंसं मार्गदर्शन करण्यासाठी इंडस हेल्थ प्लसचे सन्माननीय धोळी सर आणि अमित सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सहर्ष स्वागत मी सन्माननीय धोळी सरांना विनंती करतो की आपण आपला मार्गदर्शन 2002 साली पुण्यातून सुरू झाली आणि आज ही संस्था आरोग्य क्षेत्रामध्ये काम करते. आपल्याकडे सध्या मेडिकल फॅसिलिटीज या महाग होत आहेत की स्वस्त होत आहेत. आलेल्या पाहुण्यांनी सुद्धा विशेष असे निकेतन सर या ठिकाणी आपलं देखील या ठिकाणी थोडं मार्गदर्शन आहे ते देखील या ठिकाणी सांगितलं. आता त्याचं 5वं वर्ष सुरू आहे. माझी वसुंधरा अभियान 5.0 हे सध्या चालू आहे. पर्यावरण शिक्षण तर मी श्री निकेतन ठाकूर सरांनी सुद्धा सर्वांना पर्यावरण शिक्षण कसं गरजेचं आहे, आपल्या शाळांमध्ये सुद्धा आपण विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना पर्यावरणाचं कसं शिक्षण द्यायचं याविषयी सुंदर असं मार्गदर्शन दिलं. त्याचबरोबर माझी वसुंधरा अभियान 5.0 याची सुद्धा त्यांनी माहिती सांगितली आणि बोकरवेडा शाळेचा सुंदर असा व्हिडिओ तयार केला होता ज्यामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग तर विविध उपक्रमांमध्ये होताच, परंतु आमच्या सेवे केंद्रातील सखींनी हळदी कुंकूचे वगैरे जे विविध उपक्रम आयोजित केले होते त्याची आठवण सुद्धा आम्हाला या व्हिडिओच्या निमित्ताने झाली. बोकडवीरा शाळेतील चिमुकली मुले सुद्धा विविध उपक्रमांमध्ये नेहमीच भाग घेण्यामध्ये अग्रेसर असतात. त्यांना त्यांच्या गुरुवर्यांकडून सुद्धा खूप सुंदररित्या मार्गदर्शन होतं. अशा प्रकारे खूप सुंदर असा व्हिडिओ आजच्या या शिक्षण परिषदेच्या निमित्ताने बोकडवीरा शाळेने सादर केला. खूपच सुंदर. आणि त्यानंतर पुढचा कार्यक्रम म्हणजे आमचा सेवे केंद्राच्या सखींचा हळदी कुंकू. या हळदी कुंकूसाठी बोकडवीरा शाळेच्या आदरणीय निवृत्त मुख्याध्यापिका सौ म्हात्रे मॅडम सुद्धा आल्या होत्या. त्याचबरोबर आमच्या सेवे केंद्राच्या सखींचा जो हळदी कुंकूचा कार्यक्रम हा अगदी विशेष असतो. तो म्हणजे हळदी कुंकू तर आपल्याला करायचंच आहे, परंतु आमचं सर्वांचं एक उद्दिष्ट असतं की आपल्याकडून या मुलांना फुलाची पाकळी काहीतरी मिळाली पाहिजे आणि त्या उद्देशाने आम्ही फुलाची पाकळी या मुलांसाठी म्हणून शैक्षणिक साहित्य आणलं होतं. त्या शैक्षणिक साहित्याचं वाटप करून आमचा यावर्षी 2025चा हळदी कुंकू कार्यक्रम आम्ही साजरा केला आणि त्या मुलांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे हास्य होते. आज शिक्षण परिषद तर संपन्न झालीच, परंतु अनेक दिवसांपासून आमच्या सखींच्या मनामध्ये असलेला हळदी कुंकूचा कार्यक्रम आणि आमचा दरवर्षी जो उद्देश असतो की मुलांना काहीतरी आपण शैक्षणिक मदत केली पाहिजे, हा उद्देश सुद्धा आज आमचा इथे पूर्ण झाला. आणि जाताना एक प्रकारे
आम्ही समाधानाचा भाव, एक आनंद जो असतो तो चेहऱ्यावर आमच्या सर्व सखींच्या नक्कीच दिसत होता। आणि शिक्षण परिषद झाल्यानंतर सर्वात शेवटी आदरणीय शिक्षिका सगावण मॅडम यांनी सर्वांचे आभार मानले। अशा प्रकारे जानेवारी महाची शिक्षण परिषद रायगड जिल्हा परिषद बोकरविडा येथे अतिशय आनंदात, उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडली। आणि शेवटी वंदे मातरम झाल्यानंतर आजच्या शिक्षण परिषदेचा समारोप झाला। धन्यवाद।